हमारी पॉलिटिकल पार्टी बन चुके हैं। वळूयात पुढच्या एका बातमीकडे। आम आदमी पार्टीने एकदा खरंच सत्तेत जरूर यावं आणि महागाई आटोक्यात आणावी तर ती निश्चितच स्वागताची बाब ठरेल अशी बोचरी टीका केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली। दिल्ली अजब नगरी आहे, तिथे शेती पिकांपेक्षा अफवांचंच पीक जास्त येतं असा टोलाही शरद पवार यांनी लगावला। उत्पादन शुल्कातल्या वाढीमुळे महागाईत सुद्धा वाढ झाली असल्याचं त्यांनी सांगितलं। जालन्यामध्ये महिको कंपनीच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित प्रदर्शनाचं केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते। दरम्यान यावेळेला शरद पवार यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या काही निर्देशांवर सुद्धा ताशेरे ओढले। मी शेतात काय पेरावं, गाडीला लाल दिवा असावा किंवा नसावा अशा प्रकारच्या सर्वच विषयांचे निर्देश देण्याचं काम सर्वोच्च न्यायालयानं सुरू केलंय। यापासून ते जवळपास सर्वच विषयांवर यथोचित मार्गदर्शन करण्याचं कामही सर्वोच्च न्यायालयानं सुरू केलंय आणि अशा गोष्टीत वेळ खर्ची घालवण्यापेक्षा न्यायालयानं खरं तर प्रलंबित खटले निकाली काढावेत असंही शरद पवार यांनी यावेळी सांगितलं। दिल्लीमध्ये राहतो त्यामुळे तिथं जास्त वाचायला मिळतं आणि अलीकडच्या काळामध्ये तिथं एक निवडणूक झाली। ठीक आहे, निवडणुकीमध्ये लोकांचा अधिकार नाही, कधी आम्हाला पाठिंबा देतील, कधी आणखी कोणाला पाठिंबा देतील आणि लोकशाहीमध्ये तो निर्णय आपण मान्य केला पाहिजे, त्याचं स्वागत केलं पाहिजे। पण त्याच्यामध्ये जर कोणी सांगत असेल की आम्ही सत्तेवर आल्याच्या नंतर भाजीपाल्याचे कांद्याचे भाव आम्ही 50% खाली आहोत, चांगली गोष्ट आहे। भाजीपाल्याचे भाव खाली आणणार, गव्हा तांदळाचे भाव खाली आणणार, शेतकऱ्यांनी तयार केलेल्या सगळ्या मालाचे भाव 50% खाली आणणार आणि आपल्या प्रश्नाची सोडवणूक करणार। या सगळ्या घटकांनी या सबंध देशाचा कधी विचार केलाय का नाही, म्हणून जरूर त्या संबंधीचा विचार कधी करावा। मी तर असं सगळ्यांनी सांगितलं की एकदा त्यांच्या हातात सत्ता देऊन टाका आणि त्यांच्या हातात ह्या सगळ्या किमती कशा कमी आणायच्या, उत्पादन खर्च किती वाढला तरी किमती निम्म्या किमतीवर आणायचं हे तंत्र एकदा जगाला कळून द्या। आज त्याची आवश्यकता आहे, पण या सगळ्या गोष्टीतून फक्त कधी सुटणार नाही। सुप्रीम कोर्टात सगळ्या गोष्टी भाष्य करतात आणि ते भाष्य मी कोणतं पीक घ्यायचं याचे भाष्य त्यांनी करायचं, गाडीला लाल दिवा लावायचा का याचे भाष्य त्यांनी करायचं। अलीकडच्या काळामध्ये मला माहिती नाही काही कामं कमी झाली तर काय, त्यामुळे विविध प्रश्नावर भाष्य करण्याच्या संबंधीची आपली जबाबदारी ती आपण फार पाडली पाहिजे। या पद्धतीने पावलं टाकतो। आम्ही वाचतो की दिल्लीमध्ये इतक्या 1000 केसेस पेंडिंग आहेत आणि ते इतक्या 1000 केसेस पेंडिंग असताना पहिल्यांदा त्या खटल्यांचा निकाल लावायच्या ऐवजी मी पेरायचं काय माझ्या शेतामध्ये हे ठरवण्याच्या संबंधीचं यथोचित मार्गदर्शन त्या ठिकाणून आम्हाला केलं जातं आणि त्यांचा आग्रह ठेवूनच आम्हाला या सगळ्या गोष्टीच्या संबंधीचा स्वीकार करावा लागतो। आगामी 2014च्या निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीला घरी पाठवणे